तर आज आपण मस्त अशी चिकनची रेसिपी बघतोय, चिकन सुका। तर त्याआधी सगळ्यांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। धुळवडीचा सण हा खरं आनंदाचा सण असतो, पण रंग कलर तुम्ही खेळता तेव्हा अगदी सांभाळून खेळा। आणि बाहेर खूप वातावरण दूषित आहे, त्यासाठी घरीच तुम्ही हा सण साजरा करावा असं वाटतं। आणि मस्तपैकी आपण असं हे चिकन आज बनवूया। घरच्या घरी मी मसाला बनवला आहे, तर तो मसाला कसा बनवायचा तोही दाखवणार आहे। हा मसाला तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही, तर तुम्हाला घरीच बनवावं लागेल। त्यासाठी काय करावं लागेल तर रेसिपी संपूर्ण बघावं लागेल। आणि त्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे। तर इथे मी 1 किलो गावठी चिकन घेतले। गावठी कोंबडी 1 किलो 1.5 किलोची घेतली होती, तर ते स्वच्छ करून 1 किलो पीस भरले असतील। तर त्यासाठी त्याचा 1 चमचाभर हळद घालायची। आता हे चिकन कसं स्वच्छ करायचं ते मी चिकनचा तांबडा रस्सा या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे, तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला चिकन साफ करायचा जास्त त्रास होणार नाही, लगेच पटकन होईल। मीठ आणि हळद घातली मी, अगदी तुमच्या गरजेनुसार घाला। आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि एक तास 1.5 तास तरी याला मुरवत ठेवायचं। तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी अर्धा तास ठेवलं तरी चालेल। तर याला मुरवत ठेवायचं आहे। आणि आपण मसाला कसा करायचा ते बघूया। आता हा मसाला आपण घरीच करणार आहे, हा कुठेही तुम्हाला विकत मिळणार नाही। त्यासाठी अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने, आणि इकडे खडे मसाले घेतलेत, थोडीशी दालचिनी आहे, स्टार फूल आहे, जावित्रीचे 1 फूल आहे, परत इकडे मी दगड फूल घेतले। तुमच्याकडे जे मसाले असतील ते घ्या, फक्त त्याच्यामध्ये मसाला वेलची, जावित्रीचं फूल, चक्री फूल, दालचिनी, धने जिरे हे असायलाच पाहिजेत। बाकीचे जे असतील ते वापरा, नसेल तरी चालेल। काळे मिरे, परत मसाला वेलची, साधी वेलची, हिरवी वेलची असते ती घेतली मी। आणि आता याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं गरम करून घ्या, जास्त वेळ भाजायची गरज नाही, अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे। करपू देऊ नका, गॅस मंद ठेवून छान भाजून घ्या। 1 मिनिटभरात पटकन आपल्याला हे मसाले फक्त गरम करून घ्यायचे आहेत, भाजायचे म्हणजे जास्त आपण डाग पडोसपर्यंत भाजायचे नाहीत, फक्त गरम करून घ्यायचे आहेत। आता हे आपण काढून घेऊया, एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचं आहे। आणि आता त्याच पॅनमध्ये बाकीचं जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर इकडे मी 1 वाटी खोबऱ्याची सुकं खोबरं आहे, त्याचे पीस करून घेतलेत आणि त्याला थोडंसं तेल घालून मस्त असं लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, खोबरंसुद्धा आपल्याला करपायचं नाही, पण छान असं तांबूस कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान भाजून घ्यायचं, म्हणजे करपट वास येणार नाही याची काळजी घ्या तुम्ही। आणि हे भाजून घ्या छान, थोडंसं तेल घालायचं आणि मग भाजायचं याला छान तेल टाकून। अगदी थोडंसं गॅस कमी करा आणि थोडंसं तेल टाका, तेल टाकल्याशिवाय खोबरं भाजता येणार नाही। अगदी थोडंसं, अगदी अर्धा चमचा तेल घालायचं, कारण सुकं खोबऱ्याला तेल सुटलेलं असतं, पण थोडंसं तुम्ही वरून तेल घातलं तरच मग त्याच्यातून ते जे खोबऱ्याचे तुकडे आहेत त्याच्यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीने हे तांबूस कलर येऊसपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, मस्त असं खोबरं भाजून घेतलं आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालायची, 1 अर्धी वाटी कोथिंबीर घालते मी, आणि हेही भाजून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे, त्यामुळे मी याच्यात आलं आणि लसूण घातलेलं नाही। तुमच्याकडे पेस्ट नसेल तर मग याच्यातच 1 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 2 इंच आलं तुम्ही भाजून घ्या। आता गॅस बंद करायचा आणि जो भाजलेला मसाला आहे तोही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला पाणी न घालता जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मी तेजपत्ता टाकायला विसरले, थोडासा तेजपत्ताही टाकून घ्या आणि याला थंड करून घ्यायचं आहे। आणि छान असं हे बारीक वाटून घ्यायचं, जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्यायचं, कारण आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही। लक्षात ठेवा, पाणी घालायचं नाही अजिबात। आणि याला थंड करून वाटून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, अगदी बारीक असं वाटून झालं आहे, पण पाणी न घातल्यामुळे
थोडंसं असं सरसरीत झालं आणि आपल्याला हे असंच पाहिजे. गावरान सुकं जर करायचं असेल चिकन तर तुम्हाला हे पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे, तरच त्याची चव अशी छान लागणार. बघू शकता हे असं वाटून घेतलं मी. अशा पद्धतीने हे चिकन जे याची चव आहे ही मी माझ्या गावी गेल्यानंतर आता छान असं मस्त हॉटेल झालं आहे, हॉटेल गावकरी म्हणून. तर तिथे हे अशाच चवीचं मी चिकन खाल्लं होतं आणि तीच चव येईल अशा पद्धतीनेच हे चिकन मी करून दाखवते तुम्हाला. तर इकडे मी कांदा घेतला आहे. 1 किलोसाठी 1 किलो कांदा घेतला होता. तो स्वच्छ करून चिरून घेतला. हा 1/2 किलो कांदा आहे, म्हणजे 1 किलो घेतला तर तो कमी होतो साफ करून. तर आता ह्याला तळून घ्यायचं. आपल्याला फोडणीत कांदा घालायचा नाही, तर वेगळा तळून घ्यायचा आणि तो कसा वापरायचा आहे तो मी पुढे सांगणारच आहे. तेव्हा रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता हा कांदा छान तळून घ्यायचा, अगदी तळून घ्यायचा आहे आपल्याला. पोहे जसं तळतो तसंच कांदा तळून घ्यायचा आहे. आणि कांदा अशा पद्धतीने कांदा तळायचा असेल त्यावेळेला गॅस मोठा ठेवायचा, गॅस अजिबात बारीक करायचा नाही. मोठ्या गॅसवर छान असा हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे. परतून घ्यायचा नाही, हा तळूनच घ्यायचा आहे. तेल जास्तीचं घालायचं आणि कांदा तळून घ्यायचा. आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तळून घ्यायचा कांदा. आणि आत्ता ह्यावेळेला लगेच गॅस बंद करायचा. याच्या पुढे जास्त आपल्याला तळायचा नाही, नाहीतर मग नंतर काळा होतो कांदा. एवढाच आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर आता हे काढून घेतलं आहे बघा. बघू शकता तुम्ही एकदम असा कुरकुरीत हा कांदा तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही हे बघा, एकदम असा कुरकुरीत कांदा होतो तयार. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा कांदा तयार होतो आणि आपल्याला जास्त तेलही लागत नाही आपल्याला फोडणीमध्ये. आता जे कांदा तळून राहिलेलं तेल होतं त्याच्यातलं काढून घेतलं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलं आहे. आता त्यामध्ये तेजपत्ता थोडासा घालायचा आहे. अगदी मसाले आता थोडेसेच वापरायचे, जास्त नाही. आपण मसाल्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे घालायचे. मसाल्यात आपण अर्धा चमचा घातला आहे आणि फोडणीतही अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की आलं लसूण पेस्ट घालायची. आता मी आलं लसूण पेस्ट घालते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मसाला ते वापरू शकता. तर आलं लसूण मी वेगळं चेचूनच घेतलं आहे, वेगळं काय वाटलेलं वगैरे नाही आहे. पण ते असं वेगळ्या पद्धतीने मी जाडसर वाटून ठेवते. आलं लसूण पेस्ट करून ठेवते मी नेहमी फ्रीजमध्ये, अगदी 8-10 दिवस राहते. आता हे जे आहे मी कुठल्यासारखंच अगदीच भरड अशी वाटून घेतलेली आणि मी ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि विनेगर असेल तर किंवा तुम्ही मीठ घाला आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. छान 8-10 दिवस टिकते. आता हे छान आलं लसणाचा वास जाऊसपर्यंत आपण परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता एक टॅमॅटो घालायचा. एक मोठा टॅमॅटो, लाल असा बुंद टॅमॅटो, बी काढून बारीक कट करून घेतला आणि तो वापरते मी. त्या टॅमॅटो छान परतून घ्यायचा आहे. टॅमॅटो थोडासा नरम झाला पाहिजे, कारण आपण चिकन शिजवून घेतलेलं चिकन आहे ते वापरणार आहे. हळद घालायची 1 चमचाभर. आपण चिकनलाही लावून ठेवलेले आहे. आणि आता मसाल्यातही घालायचे. लाल तिखट आहे का 1 चमचाभर घालते. आणि इकडे काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी लाल दिसावं, छान दिसावं म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट नसते, फक्त कलरसाठी आपण वापरायची आहे. आणि हा मसाला आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे त्यातला 2-3 चमचे, 3 ते 4 चमचे तुम्हाला जेवढा गरजेला वाटेल तेवढा घाला. कारण हाच मसाला वापरून मी आज चिकन रस्साही करणार आहे. तर चिकन रस्सा मी आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक देईन, तोही बघून घ्या. पण मी आजच्या रेसिपीबरोबर चिकन रस्साही करणार आहे. तर त्याच्यासाठी मी ते मसाला बाजूला काढून ठेवला आहे. छान परतून झालं की आता याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला वापरते. तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा, अगदी नसेल तर तुमचा जो साठवणीचा असेल तो वापरा, किंवा मग मिरची पावडरमध्ये केलं तरी चालेल. आता मसाला छान परतून झाला
की आत्ता ह्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेला कांदा आहे तो हाताने कुस्करायचा असा आणि तो घालायचा. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की चिकन करून बघा, मस्त अशी चव येते. ह्याच पद्धतीनं तुम्ही मटणाचा हे सुकं मटणही करू शकता किंवा अंडी असतात ते अंड्याचं उकडलेल्या अंड्याचंही सुकं करू शकता. अशा पद्धतीने मस्त होतं हे. कांदा फोडणीत घालण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही एकदा घालून बघा आणि हे चिकन सुकं करून बघा, मस्त चव येते. छान परतून घ्यायचं आहे. आता कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही कारण आपण तळून घेतलेला कांदा आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं, एक तर तेल कमी लागतं आपल्याला. आता हे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे, फक्त मीठ आणि हळद घातली होती, थोडंसं तेल घालून शिजवून घेतलेलं चिकन आहे. त्यातलं अर्धं चिकन मी सुकं करणार आहे आणि अर्ध्याचा रस्सा करणार आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असं हे चिकन तयार होतं. अगदी अप्रतिम लागतं हे चिकन. खूप चव छान येते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्या पद्धत त्यांची कशी आहे माहिती, मी माझ्या पद्धतीने केलं आहे. पण हे जे चिकन आज मी बनवलेलं आहे तर ते मी जे हॉटेलमध्ये आमच्या गावच्या हॉटेलमध्ये खाल्लं होतं, अगदी ती चव आणि ही चव अगदी सारखीच लागते. तर एकदा नक्की करून बघा. खूप छान असं मस्त होतं बघा चिकन हे. मसाला सगळ्या फोडींना छान लागला आहे. आपल्याला मसालाही जास्त मी वाटण घाटण काहीही केलेलं नाही. छान कोथिंबीर पेरायची आणि आपला चिकन सुक्का तयार झाला. थोडासा झाकून ठेवायचा, अगदी 2-3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मस्त असं हे चिकन सुक्का तयार झाला. अगदी थोडंसं तुम्हाला वाटलं की मला थोडंसं अगदी कोरडं वाटतं आहे कारण मी तेल फार कमी वापरलं आहे, म्हणून थोडंसं पाण्याचा हक्का देणार आहे. ज्याने काय होतं की जो मसाला आहे तो पूर्ण फोडीला लागेल. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा. आपण नंतर